जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल हंकरा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा बा माझ्याशी बोलला आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली बघ. मी त्याला म्हणलं की मला आता ह्या ईशावर बोलायचं नाही आहे. पर कालपासून मला काय बी सुचना झालंय बघ. म्हणजे मला एक सांग भानू, आजाच्या मनात हाय वय तुझ्या आणि रंग्याचं लगीन व्हावं असं? काय ठाव मला. मस्त तर ते बोलला असता वय माझ्याशी असं. म्हणजे भानू मावशीला जर असं सांगितलं असेल की वय मी भानूचंद रंगाच्या लग्नाला तयार आहे तर नाही भानू, आजाच्या मनात जर असं असेल ना तर समजा कठीणच हाय बघ. पण मला विचारशील तर मला नाही वाटत ग तो मावशीला असं काय बाय सांगेल म्हणून. कुणास ठाव. तसं नाही भानू, आजाचं लई प्रेम आहे तुझ्यावर. सौताच्या जीवापेक्षा लई जपतो तो तुला. तुला ही गोष्ट आवडणार नसल आणि तुला दुःख होणार असेल तर तो असं काय बी करणार नाही बघ. वय ग, मला बी बाला दुखवायचं नाही हाय बघ. माझं ऐकशील तर राजाशी बोल परत एकदा. तुला करायचं हाय वय रंग्याशी लगीन? अगं तुला काही येड लागलाय का? मग तसं सांगून टाक आजाला आणि ह्यो विचार डोक्यातनं काढून टाक बघ. अगं उशी पुनव जवळ आली हाय. खंडेराय घरला येणार हे विसरली नाहीस नव? अगं कसं इसरेन मी. खंडेराय आहेत म्हणून तर मी हे समज माग सारू शकते. मग आता रंग्याचं आणि तुझ्या लग्नाचं खूळ डोक्यातनं काढून टाक बघ. आणि खंडेराय घरला येणार तेव्हा काय काय तयारी करायची हाय हे ध्यानात ठेव बघ. वय मग मी आता बोलू ना बाशी या विषयावर. हाय का आता? एकदा सांगितलं ना हा विषय काढायचा नाही म्हणून. मग अगं तसं नाही ग, तर बाला बी काळजी असेल ना. मग त्याला सांगून टाक मला या विषयावर बोलायचं नाही म्हणून. पण त्याला हे बी सांग की खंडेराय घरला येणार आहेत म्हणून तू बी हा विषय काढू नकस. वय बानू, असा रडका चेहरा नका ठेवूस बघ. तू हासरीच लई चांगली दिसतीस. अक्का, अक्का, अगं काय झालं? माणसाचे बाबा आलेत. बघत काय उभी राहिलीस? जा लवकर पाणी घेऊन ये. या बाबा, कसा झाला प्रवास? उत्तम. मला सांगा गाव कसं आहे?
गावातली लोक कशी आहेत आणि विवाह उत्तमरित्या पार पडू शकेल अशी ऐसपैस जागा आहे ना? हो सांगतो मायानंदा, किती घाई करताय आपण. म्हाळसाचं विवाहस्थळ कसं असेल याची उत्सुकता आम्हाला स्वस्थ बसू देत नाहीये. बाबा, तुमची पालाईशी भेट झाली का? हो झाली ना. पालाई खंडेरायांची इतकी मोठी भक्त असेल असे वाटले नव्हते. वास्तविक पालाई एक वृद्धा, पण अजूनही न चुकता खंडेरायांची पूजा अर्चा करते. मला तर त्यांना भेटून खूप आनंद झाला. जाता जाता एखादे तीर्थक्षेत्र दिसले का नेहमीप्रमाणेच माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले? मायानंदा, अहो ज्या गावात साक्षात खंडेरायांचे शिवलिंग आहे त्या गावापेक्षा मोठे तीर्थक्षेत्र ते कोणते असणार आहे? माझ्या म्हाळसाचा विवाह त्या ठिकाणी होणार ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे. गावातली लोकही खूप चांगली आहेत. मी जेव्हा त्यांना विवाह संदर्भात विचारणा केली तेव्हा त्यांनी मला खूप सहाय्य केले. मी विवाह स्थळ तर असे शोधून ठेवले की विवाह स्थळ पाहणाऱ्या प्रत्येकाला आनंदच होईल. म्हणजे गावात साऱ्या वऱ्हाडाची सोय होऊ शकेल तर? अगदीच. आजूबाजूला डोंगरांच्या रांगा, सर्व दूर पसरलेली हिरवळ आणि बाजूला वाहणारी नदी, अशा रम्य ठिकाणी आपल्या म्हाळसाचा विवाह होणार. म्हाळसा, खंडेराय तुला म्हणाले अगदी तशीच जागा आहे ती. धरित्रीवर वेदिका आणि आकाशाचा मंडप. किती लोक या विवाह सोहळ्याला आले ना तरी त्यांना कुठूनही हा विवाह सोहळा आनंदाने पाहता येईल. माझ्या डोळ्यासमोरून तर अजूनही त्या रम्य ठिकाणाचे दृश्य जाता जात नाहीये. आज साक्षात नारायण आणि नारायणी ब्रह्मलोकात. कारणही तसं विशेष आहे, आपण जाणताच. हो, परंतु हेगडी प्रधान आणि लक्ष्मीच्या रूपात आपण दोघेही अतिशय सुंदर दिसताय. श्री मार्तंड भैरव आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी म्हाळसा यांच्या विवाहाचं आमंत्रण देण्यासाठी आम्ही दोघं इथे आलो आहोत. ही घटना अद्भुतच आहे. महादेव आणि पार्वतीच्या या अवतारात श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी प्रत्यक्ष आमंत्रण देण्यासाठी आले आहेत. हे श्री ब्रह्मदेव, हे श्री महासरस्वती, मी हेगडी प्रधान आणि माझी पत्नी लक्ष्मी देवी श्री खंडेरायांच्या विवाहाचं आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत. त्याचा स्वीकार करावा. पौष पौर्णिमेला पाली ह्या गावी गोरज मुहूर्तावर उभयतांचा विवाह संपन्न होतो आहे. या शुभ प्रसंगी आपण उपस्थित राहावे. आपल्या उपस्थितीने आम्हास आणि वधूवरास आनंद होईल. हा विवाह सोहळा म्हणजे एक अद्भुत घटना आहे. पौष पौर्णिमेच्या या विवाह सोहळ्यात पालीला मी येणारच आहे. आता आम्ही प्रस्थान करतो. अजून अनेक ठिकाणी आमंत्रण देण्यासाठी जायचं आहे. बोलावे. काय करत आहात? इथे विवाहाचं वातावरण आहे. सगळेजण काही ना काहीतरी काम करतच आहेत. मी आपला नुसताच पाहतोय. आमच्याकडे सुद्धा विवाहाचे वातावरण आहे. पौष पौर्णिमा जशी जवळ येते तशी माझ्या हृदयाची धडधड वाढते. प्रत्येक क्षण पळतोय असं वाटतंय. दिवस कधी सुरू होतो आणि कधी संपतो हे कळतच नाहीये. डोळ्यासमोरून तुमची प्रतिमा जात नाहीये.
म्हाळसा, तू जेजुरीस कधी येते याची मीही आतुरतेने वाट पाहतोय. म्हाळसा, मी तुला विवाहाच्या स्थळ संदर्भात आठवण करून दिली होती, त्याचे काय झाले? हो, मी सांगायचे विसरलेच. विवाहाच्या तयारीसाठी आपण पालीला जाऊन येण्यास सांगितले होते. हा निरोप मी बाबांना दिला. ते पालीला जाऊन आले. हे उत्तम झाले. विवाहासाठी आपण अगदी योग्य स्थळ निवडले आहे असे बाबा म्हणत होते. पालीचे वर्णन त्यांनी मला सांगितले. आपला विवाह जिथे होणार आहे ते एक विस्तीर्ण पठार आहे. त्यावर विवाहासाठी वेदिका तयार करायची आहे. पालीचे वर्णन जेव्हा मी ऐकले तेव्हा माझ्या मनात एक सुंदर चित्र तयार झाले. म्हाळसा, पालीला आपला विवाह झाल्यानंतर भविष्यात अनंत काळापर्यंत आपले विवाहस्थळ म्हणून पाली हे प्रसिद्ध राहील. माझ्यावर प्रेम करणाऱ्या माणसांची इथे रीघ लागेल. इथे येणाऱ्या माझ्या भक्तांची मी नेहमी इच्छा पूर्ण करेन. पालाई नावाच्या आपल्या भक्ताला बाबा भेटून आले. तिच्यासाठी आपण जे काही केले ते ऐकून मला खूप आनंद झाला. इतके शरीर थकलेले असतानाही तिची भक्ती तुमच्याविषयी कमी झाली नाही, ती वाढतच गेली. म्हाळसा, पाली हे विवाहस्थळ तुम्हा सर्वांना आवडले म्हणून मला खूप आनंद झालाय. या ठिकाणी पौष पौर्णिमेला माणसांची अलोट गर्दी असेल. ग्रह, नक्षत्र, देवलोकी उपस्थित राहतील. या सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा असा काही होईल की बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटेल. तो क्षण कधी येतोय असं मला झालंय. किती वेळा असंच बसणार आहे सा तुम्ही? शांता, खरंच आपल्या घरात धान्य, डाळी, भाज्या काय बी नाही? म्या तुम्हासनी काल बी सांगितलं होतं, खरंच नाही. मला माहितीये तुमच्या मनात काय चाललंय. तुम्हासनी देवाला गडंगणाला बोलवायचं आहे ना? होय शांता, मला वाटतंय तेव्हा खंडोबानं आपल्याकडे गडंगणाला यावं. देवाचं एवढं लगीन ठरलंय ना, आपल्याला काय बी करता येऊ नये भाई. आपण ते कुठं, आपण कुठं? सोन्याच्या जेजुरीत राहणारा देव आहे तो. आपल्या गरीबा घरी कसा यायचा? अगं, मी माझ्या सावताच्या डोळ्याने बघितलंय. खंडोबा भोळा आहे माझा. सावता मला घेऊन गेला होता जेवायला गडावर. म्या पहिला घास खाईस तो अन्नाला हात नाही लावला त्यानं. भोळा आहे माझा देव. म्या अवतार धडला ना तर तो नक्की येईल बघ. होय, पर देव घरी आलं तर त्यासनी द्यायला काय नको? इथं आपल्यालाच धड खायला नाही. देवाला कुठल्या तोंडानं अवतान धाडणार? असं नाही शांता, काहीतरी करायला हवं. माझी इच्छा आहे तेव्हा खंडोबानं माझ्याकडे गडंगणाला यावं. म्या रील काढून गडंगण करीन. होय, पर आपल्याला ऋण देणार कोण? ये
मी तुझीच वाट पाहत होतो. मला वाटलं होतं त्या खंडोबा बरोबर युद्धाचं रणशिंग फुंकल्यानंतर माझ्या रक्ताचे भाऊ तरी मला सहाय्य करायला पुढे येते. पण तसं झालं नाही. मी एकटाच त्या खंडोबाशी युद्ध करण्यास सज्ज झालो. कुंभक, अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपल्या आईने तुला समजवण्याचा प्रयत्न केला. दैत्यगुरु शुक्राचार्यांनी तुला सांगून पाहिलं. उलूकचं मौन तर तुला कधी कळलंच नाही. तू का कुणाचंच ऐकत नाहीयेस कुंभक? कारण तुम्हा कोणालाही आपल्या पित्याच्या वधाचा सूड घेण्याची इच्छा नाहीये. पण मी काही केल्या त्या खंडोबाला स्वस्थ बसू देणार नाही. अरे तू माझा भाऊ आहेस. माझ्यासारखाच अनेक मायावी विद्यांमध्ये तू पारंगत आहेस. किमान ह्यावेळी तरी मला सहाय्य कर. तुला सहाय्य करून त्या खंडोबाशी युद्ध करणं म्हणजे उलूक सारखा माझाही मृत्यू निश्चितच. तुला काहीही होणार नाही हे मी तुला वचन देतो. अरे तुझ्या मायावी शक्तीने तू अनेक जणांच्या डोळ्यात धूळ फेकलीस, अनेक पराक्रम केलेस, आणि ह्यावेळी मला तुझ्यासारख्याच मायावी योद्ध्याची गरज आहे. तू काय करायचं ठरवलेस कुंभक? त्या खंडोबाचं लग्न ठरलंय. उलूकच्या युद्धानंतर हा कुंभक शांत बसेल असं त्याला वाटलं असतं. पण नाही, मला त्याला स्वस्थ बसू द्यायचं नाहीये. त्याच्या लग्नात मला विघ्न आणायचं, आणि हे काम तूच करू शकतोस. लक्ष्मी देवी, प्रधानजी, आपण सर्वांना निमंत्रण देऊन आलात हे नुकतंच मला कळले. कसा झाला आपला प्रवास? उत्तम देवा. देवलोक, ब्रह्मलोक आणि हिमालयातील ऋषी परिवाराला निमंत्रण देण्याचं कार्य यथोचित पार पडलं. ब्रह्मलोकात ब्रह्मदेव आणि सरस्वती देवींना निमंत्रण दिलं. या शुभ कार्यासाठी ब्रह्मदेव आणि सरस्वती देवी पौष पौर्णिमेला गोरज मुहूर्तावर उपस्थित राहून सर्वांना दर्शन देतील. आणि या निमित्ताने आम्ही पुन्हा क्षीरसागरात जाऊन आलो. विष्णू लोकातील सर्वांची खूप आठवण येत होती, त्यामुळे मी सर्वांनाच धरला आणि यांनी माझा हट्ट पूर्ण केला. खरंच तुमच्या दोघांशिवाय क्षीरसागराला आणि विष्णू लोकाला शोभा नाही हे मी जाणतो. देवा, नारद मुनींनी विवाह संदर्भात सर्वत्र सांगितल्यामुळे विवाह होणार हे सगळ्यांना माहीत होतच. परंतु आम्ही दोघांनी विवाहाचं निमंत्रण देणं सगळ्यांना अनपेक्षित होतं. विशेषतः इंद्रलोकात इंद्र आणि इंद्राची पत्नी शची यांना निमंत्रण देताच त्यांना अत्यंत आनंद झाला. हो, परंतु इंद्रदेव इतके प्रश्न विचारत होते की मला शंका आली की त्यांना बानूविषयी कळलं तर नाही ना. देवा, भविष्यात इंद्रदेवावर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. कारण बाणाई त्यांची कन्या आहे हे अद्याप त्यांना ठाऊक नाहीये. आणि इंद्रदेवांना जर हे कळलं तर त्यांच्यापासून बानू सुरक्षित राहणार नाही. देवा, खरं तर विवाह कार्याच्या आधी आम्ही हे आपण सांगावयास नको. परंतु आपण चर्चा केल्याप्रमाणे इंद्रदेवाला दूर ठेवावं लागेल.
कारण इंद्राच्या अहंकारामुळे बाणाईला अनेक हालअपेष्टा, परंतु हे होऊ नये ह्याचं दायित्व माझं आहे.